आपकी दुकान कहाँ पर है? ये सावरकर नगर है, घोषणा कॉलेज के सामने। आपके पास कौन सी दो वेराइटी है ग्रेप्स की? एक का ये मस्कट है, और दूसरी? रेड ग्लो है, कैलिफोर्निया है। कहाँ से मंगवाए आपने वो शाइन मस्कत वेराइटी? ये मस्कट से आता है, कहाँ से मंगाई है? ये वासी से आता है। वाशी से आता है। कितने रुपए किलो है वो? 150 रुपये पाव है, 500 रुपये किलो। और ये रेड ग्लोब? ये 400 रुपये किलो। नमस्कार द्राक्ष बागेदार बंधूंनो, ग्रेप मास्टरमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, सध्या ऑगस्ट चालू झाला आहे आणि सगळीकडेच ग्राफ्टिंगसाठी धावपळ सुरू झाली आहे. परंतु मागच्या 2-4 वर्षामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीचा ट्रेंड होता. जसं पूर्वी 2 वर्षापूर्वी क्रिम्सन व्हरायटीकडे भरपूर असे शेतकरी वळाले होते आणि क्रिम्सनची काडी मिळवण्यासाठी ज्या ठिकाणी बागेची छाटणी चालू आहे त्या ठिकाणी शेतकरी बंधूंनी त्या ग्राफ्टिंगसाठी काड्या मिळाव्या म्हणून ह्या 4 गल्ल्या मला, ह्या 2 गल्ल्या मला, ह्या 2 गल्ल्या मला, अशा पद्धतीनं त्या काड्यांचं वाटप त्या होस्ट शेतकऱ्यांना केलं होतं. परंतु ह्या वर्षी मात्र अनेक कन्फ्युजन आहे. नेमकं ट्रेंड काय आहे तो विशेष करून समजत नाही आहे. अर्थात नवीन पेटेंटेड व्हरायटी आलेल्या आहेत आणि नवीन पेटेंटेड व्हरायटी आणलेल्या एक्सपोर्टरकडे, लायसन्सीकडे त्या प्रकारचा कोठा, त्या प्रकारचे शेतकरी काही नवीन व्हरायटी नक्कीच ग्राफ्टिंग करणार आहेत. परंतु नॉन पेटेंटेड व्हरायटी असतील किंवा आपल्या देशी व्हरायटी असतील, इथे मात्र ह्या पण व्हरायटीला थोडासा स्कोप आहे. थॉम्सन, सुधाकरकडे थोडासा अजून कल वळालेला आहे. परंतु एक मागच्या महिन्यापासून मी ऑब्झर्व करतोय की एक गंमत मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, एक गंमत मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती गंमत म्हणजे मित्रांनो, आपला माल हार्वेस्टिंग होतो जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि स्टोरेजचा माल मिळतो मे आणि जूनपर्यंत. परंतु जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजे अगदी काल परवापर्यंत आपल्या मार्केटमध्ये एक व्हरायटी धुमाकूळ घालते, ती म्हणजे चायनाहून आयात केलेली रेड ग्लोब आणि शाईन मस्कत. अगदी जून जुलैचे पावसाळ्याचे दिवस असून देखील ह्या 4-5 महिन्यामध्ये जवळजवळ 1000 कंटेनर्स द्राक्ष हे शाईन मस्कतचे आलेले आहेत. आणि शाईन मस्कत ही व्हरायटीसुद्धा काही ठिकाणी आपल्याकडे काही तज्ज्ञ शेतकरी असतील, काही एक्सपोर्टर मंडळी असतील, त्यांनी चुकून मुकून त्या व्हरायटी आपल्याकडे आलेल्या आहेत. त्या व्हरायटीचे देखील काही प्लॉट आहेत आणि ते प्लॉट कोणाकडे आहेत, शाईन मस्कतचे प्लॉट कुठे कुठे आहेत, कोणाकडे आहेत, हे सर्व तुम्हाला माहिती आहे. परंतु ज्या पद्धतीने पेटेंटेड व्हरायटी त्याचं लायसन घेऊन काही एक्सपोर्टर ज्या पद्धतीनं हिरहिरीनं त्या व्हरायटी वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु ह्या शाईन मस्कत ह्या व्हरायटीचं आईबाप व्हायला कोणी तयार नाही, ह्या व्हरायटीचं कोणी पालकत्व घ्यायला तयार नाही आणि त्यामुळे त्याच्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस सेट करून ही व्हरायटी कशी बूम करता येईल याच्याकडे मात्र कुणाचंही लक्ष नाही. ही नॉन पेटेंटेड व्हरायटी आहे, फ्री व्हरायटी आहे आणि अजूनही काही ठिकाणी ट्रायल प्लॉट्स मागच्या 1-2 वर्षापासून, 3 वर्षापासून आहेत. काही बागायतदार अतिशय चांगल्या प्रकारे शाईन मस्कतकडे वळाले आहेत. शाईन मस्कतची लागवड करून चांगल्या प्रकारे प्रॅक्टिसेस सेट करून ती मार्केटमध्ये आणत आहे. परंतु काही ठिकाणी मात्र थोडंसं प्रॅक्टिसेस सेट होण्यामध्ये काहीतरी गडबड होते, काहीतरी चूक होते. मित्रांनो, ही नवीन व्हरायटी असल्यामुळे अजून तिला 1-2 वर्ष शिकण्यासाठी जाणार आहेत. परंतु मला सांगायचा मुद्दा असा आहे की जरी 8-10 लोकांकडे पेटेंटेड व्हरायटी आहे, पण त्या व्हरायटी ह्या लोकल मार्केटला चालणाऱ्या असतील का नाही याचं मोठं प्रश्नचिन्ह आहे. परंतु शाईन मस्कत ही व्हरायटी चायनाहून भरभरून असे कंटेनर भारतात येत आहे आणि खपत आहे. तुम्ही एक पोस्ट आहे, तुम्ही एक्सपोर्ट मार्केटसुद्धा आपेडावर जाऊन सर्च करू शकता किंवा ही एक पोस्ट फ्रेश प्लाझाला आहे. एक चांगला इम्पोर्टर आहे दिल्लीचा, तो ह्या व्हरायट्या वाशी, दिल्लीला इम्पोर्ट करत असतात आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन ऑल इंडिया लेवलला करत असतात. म्हणजेच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली, ऑलरेडी मार्केट त्याचं सेट झालेलं. परंतु आम्ही ग्रो केव्हा करणार हा एक मोठा प्रश्न आहे. तुम्ही ग्रो करायची की नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. चांगली मोठी संधी पुढील काळात लोकल डोमेस्टिक मार्केटसाठी ॲज वेल ॲज एक्सपोर्ट मार्केटसाठी नक्कीच असू शकते, म्हणून हा व्हिडिओ मी केला आहे. तर शाईन मस्कतच्या बाबतीत जास्तीत जास्त सर्च करा. ही फ्रेश प्लाझाची लिंक पण मी तुम्हाला दिलेली आहे
आणि अजून शाईन मस्कतसाठी नॉन पेटेंटेड व्हरायटी फ्री व्हरायटीसाठी आपण काय काय करू शकतो. कोणी ट्रायल बेसिसवर लागवड करू शकता किंवा जिथं लागवड केली आहे त्या ठिकाणी जाऊन त्या शेतकऱ्यांचं मत आजमावून तुम्ही ह्या व्हरायटीकडे लागवडीसाठी नक्कीच एक ऑप्शन म्हणून बघू शकता. धन्यवाद. अद्यापही तुम्ही ग्रेपमास्टर ॲप डाउनलोड केलं नसेल तर आजच ग्रेपमास्टर ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या बागेचे फोटो, तुमच्या बागेचा प्लॉट छाटणीची तारीख नक्की कळवा. धन्यवाद.